गणेश काटकर आणि त्यांच्या समोर आपण पाहायला गेलं तर रमेश काटकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर आपण पाहायला गेलं तर योगेश यांना आपण पाहतोय. पाहायला गेलं तर आपण पॉवर प्ले पहिलं षटक इथे नक्कीच हाताळलं जाणार आहे. माफ करा, आनंद आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तसेच सुद्धा पंचांना विनंती करतो की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण सुद्धा घेऊ नका. तर मित्रांनो पाहायला गेलं तर 4 षटकांची मॅच असेल. 16 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल. आयोजकांच्या वतीने आपल्याला सगळं काही दिलं जाईल, मात्र वेळ ही मात्र मर्यादित दिली गेली आहे. कारण वेळेपेक्षा अधिकचा जर आपण कालावधी इथे मात्र घेतलात तर मात्र नक्कीच कुठेतरी आपल्याला फायनलाइज केलं जाऊ शकतं. कारण अजूनही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आणि आजच्या दिवसातील ही पहिला आणि अंतिम दिवस आहे. त्यामुळे आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कुठेतरी बॅडला सामना आपल्याला करावा लागू नये ही जर आपली इच्छा असेल तर नक्कीच कुठेतरी आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य होईल अशी नक्कीच आशा बाळगतो. जो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आनंद यांना पाहतोय. तर नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश यांना पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क वरती सांगी पहिलं आणि व्यक्ती पॉइंट घेऊन योगेश यांना पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला होतीये सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिला बॉल पहिलाच बॉलवरची मात्र सुंदर फटका सजवलाय. चेंडू जातोय घासत पुसत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर एक सुंदर दिवस आजचा, अर्थात महाशिवरात्रीचा हा दिवस सर्वांना महाशिवरात्रीच्या निमित्त मंगलमय शुभेच्छा आणि एक सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. पहिला बॉल नेक्स्ट नक्की उतारावर फ्लिक केला आणि या 4 धावा मात्र धावफळका त्यांना पाहायला मिळाल्यात. श्री गणेश झालाय तो अर्थात मांडलावाडी संघाचा. पुढचा बॉल इथे मात्र भन्नाट वेगामध्ये हाताळला गेलाय. हॅलो, पुढचा बॉल सूर्य चेंडू हाताळला गेला. मात्र पंचाने मात्र कवायत केले. इशारा आमच्यापर्यंत दर्शवला की अवंत स्वरूपाची धाव असेल, अर्थात व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागणार आहे तो गोलंदाज योगेश यांना. कारण पहिल्यांदा पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. त्यानंतर मात्र पुढचा बॉल नक्कीच भन्नाट वेगामध्ये हाताळला. डॉट आलाय आणि पुढचा चेंडू मात्र इथे अतिरिक्त स्वरूपात हाताळला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवाटे घालण्याचा प्रयत्न केला. चेंडू नक्की शरीरावरती आदळलाय. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवलात की लेग बाय स्वरूपाची धाव येथे मात्र ग्राह्य धरली जाईल. एका धावे नक्की धावपळ पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ते अर्थात बिनबाद 6. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलायवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या तर कुठेतरी चांगलं कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते मात्र करून दाखवलंय ते गोलंदाज योगेश यानं. पहिला चेंडू इथे मात्र 9:27 ते हाताळला गेलाय. तिथून 16 मिनिटं आपण मध्ये सत्र संपवायचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटने बॉलचा संपर्क येत नाहीये. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचतोय. हे पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपाची धाव इथे मात्र ग्राह्य धरली जाईल. पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती ऍड करताना आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. आपण पाहतोय मी गावडीकर चषक 2026 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वाचा पहिला आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. पुढचा बॉल खोला टाकलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडेस आपण पाहिलं तर फंबल नक्की झाले आणि इथे मात्र एक सिंगल धाव, एक सोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली. पाहिलं तर मित्रांनो चौकाराच्या नंतर कुठेतरी संथ गतीने हा सामना पुढे सरकतोय. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय, वधारतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय अर्थात बिनबाद 8 आकड्यावरती. पुढचा बॉल लॉफ केलाय ऑन साइडला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातला पहिला दर्जेदार षटकार.
किडीजे थँक्यू सो मच. षटकाचा शेवट आपल्याला जर पाहिला गेला तर नक्कीच गोड केला, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार नंतर कुठेतरी सिंगल येत होते आणि मात्र शेवटच्या बॉलवरती इथे मात्र 6 धावा आपल्याला गणेशच्या बॉलमधून पाहायला मिळाल्या. या 6 धावेने जर आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 14 धावा धावफलकावरती लागल्यात. जो मैदानाच्या आतमध्ये सांगिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या घेऊन गोलंदाजी माग होती यश यांना आपण पाहतोय एक युवा गोलंदाजी माग होती इथे मात्र सज्ज झालेत. कर्णधाराने दाखवलेला विश्वास यश कशा प्रकारे सार्थ ठरवणार हे मात्र पाहावं लागणार आहे. पहिला बॉल यश यांचा, पहिला बॉल मध्ये फुलटा स्वरूपाचा हाताळला गेला होता. याला मात्र कुठेतरी दोन्ही हाताने स्वीकार करता आला नाहीये त्या आनंदांना. बॅटची नक्की लिडिंग गेज घेतली, उर्वरित काम केलं ते अर्थात यष्टी रक्षकांना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती, यश मात्र इथे सज्ज होत आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पॉइंटलेस सुंदर कट केला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होतोय फरार 4 धावेंसाठी. सुंदर फटका पाहायला मिळाला या 4 धावेने आपण पाहिलं तर. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, धक्का लागतोय तो पहिला, अर्थात मांडलेवाडी संघाला फलंदाज होतोय बाद आनंद. आता मात्र फलंदाज बॉम्ब पाहिला गेला, आनंद मात्र माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले. संघाचा तारणहार कर्णधार अर्थात अमोल पिंपळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो पाहिलं गेलं तर नक्कीच अमोलांच्याकडे जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच सातत्यपूर्ण त्याचा खेळ हाच पाहिलाय की संघाला सावरलं कसं गेलं पाहिजे, आणि आज मात्र ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला बॉल इथे मात्र फेस करतील. पहिला बॉल खोला टाकलाय, समोर नक्कीच खेळून काढला, एक सिंगल धाव इथे पुढे दोहेचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नाहीये. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेने नक्की धाव पुढे सरसावलंय. अमोलांची वैयक्तिक धाव सुद्धा आपल्या धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1 गडी बाद 19 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलायवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल आता मात्र येऊ दिला, नंतर दिशा निवडली आहे, सुंदर फटका सजवला, क्षेत्ररक्षक येतात डीप मधून, चेंडू पर्यंत पोहोचती, क्षेत्ररक्षक नक्की छान झालं. 2 धावा तर नक्कीच पूर्ण तिहेरीचा प्रयत्न केला गेलाय, आणि इथे मात्र बघता बघता 3 धावा मात्र इथे पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. या 3 धावेने आपण धावसंख्येचा विचार करता 22 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. गोलंदाज यश यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं. ते षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी असेल. पुढचा बॉल बॅटची नक्की येणारे लागली आहे. एक धाव तर नक्कीच पूर्ण, नक्कीच पहिली धाव तर नक्कीच जोरात घेतली. पुढचा धावेचा नक्कीच वेगवान प्रयत्न केला गेला, सफल ठरलाय. आपण पाहिलं तर 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. जिथे मात्र एकेरी धाव होती त्याला मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलंय, आणि या 2 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकात झाला. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ इथे पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकात लागल्यात. 1 गडी नक्कीच माघारी परतलाय. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पलहड घेऊन गोलंदाजी मागवरती आपण पाहिलं तर युवराज यांना आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आपण थोडस सामना तर नक्कीच पाहतोय, मात्र थोडस वेळेकडे सुद्धा लक्ष देऊया. 8 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय.
दोन्ही संघांनी मात्र याच्याकडे नोंद द्यायची आहे. कारण आपण पाहिलं गेलं तर आपल्याला मी मगाशी म्हणालो 16 मिनिटांचा अवधी आपल्याला इथे दिला गेलाय. त्यामुळे आपल्याला त्या 16 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला हे षटक हाताळायचे आहेत. याच्याकडे सुद्धा आपलं नक्कीच लक्ष असलं पाहिजे. ही महत्वाची बाब आपण मध्ये लक्ष द्या. पुढचा बॉल, पहिला बॉल इथे मात्र भिरकावलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. पुढचा बॉल, पुढचा बॉल आडव्या बॅटचा कडवा प्रहार. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी. चला मी पुढच्या 2 संघांचं लक्ष वेधतो. अर्थात नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आई पिसाई स्पोर्ट्स वनागनेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री जुगाई देवी स्पोर्ट्स पळुंद्रे. चला दोन्ही संघाला विनंती करतो, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी मात्र इथे मात्र रिपोर्टिंग करायचे आहे. कारण मित्रांनो इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य असणार आहे. या अनुषंगाने दोन्ही संघांना इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. तो मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर मागील चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळाला 6 धावेसाठी आणि तदनंतर मात्र इथे 4 धावे त्यांना पाहायला मिळाल्यात. धावा संख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. एक गडी बाद 38 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलायवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटने बॉलचा संपर्क आला नाही. आता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज युवराज यांच्या माध्यमातून. उर्वरित काम केलं त्याचा एसटी रक्षकांना आपण पाहिलं तर नक्कीच सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आनंद आपल्याला पाहायला मिळतात. सलामी आलेले फलंदाज आनंद आपण पाहतोय. क्षमस्व गणेश यांना पाहतोय आपण. पुढचा बॉल आनंद आपण नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे थोडेसे फंबल नक्कीच झाले आणि त्याचा परिणाम पाहायला गेला तर इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावेने आपण पाहिलं तर धावफलक नक्कीच पुढे सरसावलंय. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला मांडलायवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट कोळगाव हे 2 अवैध बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 बलाढ्य संघामध्ये ही विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. पुढचा बॉल, पुढचा बॉल लो फुल टॉस. त्याला मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. मध्ये या 6 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 46 आकड्यावरती. एक गडी बाद 46 धावा. 3 षटकांचा अंतजोर आपण झालाय. आपण 18 चेंडूचा खेळ ते मात्र पाहायला मिळाला. नवीन गोलंदाजी माकुतीमध्ये सज्ज झाले ते अक्षय यांना आपण पाहतोय. जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं सलामीला फलंदाज गणेश यांना आपण पाहिलं तर 9 चेंडू मध्ये 31 धावांची वैयक्तिक खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि इथे मात्र काय घडलंय, सुंदर फटका लगावण्याचा प्रयत्न केला गेला पण इथे मात्र फलंदाज होत आहेत बाद. अमोल मैदानाच्या बाहेर. सन्माननीय विठ्ठलजी ठाकरे आणि त्यांच्या समवेत विजयजी कांबळे साहेब यांचं मात्र शुभ आगमन झालंय. मी त्यांच्या आयोजकांच्या वतीनं आपल्या या स्पर्धेमध्ये अर्थात मी गावडीकर चषक 2026 पर्व 2 मध्ये नक्कीच हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद सर, आपण आलात, आपला मौलिक वेळ आपण स्पर्धेच्या वतीने दिलात. आपलं नक्कीच सहर्ष स्वागत असेल आणि आपल्याला विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. जो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत ते बबन यांना आपण पाहतोय.
इथे मात्र कौतुक करावं लागेल ते गोलंदाज अक्षय यांचं, कारण पहिला बॉल हाताळला आणि पहिल्या बॉलवरती मोठा विकेट मात्र आपल्या खाते जमा केली आहे. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका सजावलाय, दिशा चांगली निवडली आहे, चेंडू होतोय फरार, घासत पुसत सीमारेषेच्या बाहेर, 4 धावेसाठी चौकार. मी पुन्हा एकदा विनंती करतो ते अर्थात पणुंद्र संघाला आणि त्यांच्या अगेन्स्ट वनडेवाडी, चला दोन्ही संघाला विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ते इथे सॅक्रिफाईस विकेटचं पतन, आणखी एक गडी बाद बबन पंच 1 मिनिट सामना थांबा प्लीज. ओके ओके, सामन्याला सुरुवात करा. दो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय, गॅप जरूर मोठा आहे आणि इथे मात्र चेंडू होतोय फरार, 4 धाव्यांसाठी. तर 4 धावे त्याला पाहायला मिळाल्या, 4 धाव्याने धावसंख्येतून पोहोचते अर्थात 54 आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय, एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण होते, दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. गणेशांचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण ज्या धाटणीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते, खऱ्या अर्थात दाखवलेला विश्वास, तो विश्वास मात्र कुठेतरी सार्थ ठरवला गेलाय. पुढचा बॉल इथे मात्र दिशा आणि गोलंदाजी, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. हा चेंडू मात्र पुन्हा हाताळावा लागणार आहे, कारण पहिल्यांदा अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र इथे देऊन गेले. धावसंख्येत 1 ने बढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57 आकड्यावरती, 57. ही धावसंख्या आपल्याला धावफलक ती पाहायला मिळते. पुढचा बॉल खोला टाकलाय, सुंदर चेंडू हाताळला गेलाय. इथे पाहिलं तर बऱ्याच वेळानंतर कुठेतरी अक्षयने आपण पाहिलं गेलं तर मोकळा शॉट घेतलाय आणि पाहिलं गेलं तर शेवटच्या चेंडूमध्ये इथे मोठे डॉट धाव आले. आपण पाहिलं धावसंख्या जाऊन जो विचार केला 57 धावा, धावफलक ते लागले, 4 षटकांचा खेळ इथे पाहायला मिळाला आणि 58 धावांचं इथे मात्र लक्ष ठेवलंय. या 58 धावांचा कसा पाठलाग केला जाईल, त्याला कसं प्रत्युत्तर दिलं जाईल, नक्कीच आपण दुसऱ्या पाण्यात बाधा तुरता देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. सुंदर संघाला वारंवार आपण कॉल करतोय की आपण इनिंग ब्रेक मध्ये मित्रांनो टॉस करणं अनिवार्य असणार आहे. निलेश जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायचा प्लीज आपण या, आपल्याला टॉस करायचा आहे. मित्रांनो पर्यंत 58 धावा इथे नक्कीच पाहायला मिळेल. त्यामध्ये पाहिलं गेलं तर गणेश काटकर यांची एकाकी झुंज पाहायला मिळाली, त्यांनी 12 चेंडूंचा नक्कीच सामना केलाय आणि वैयक्तिक नाबाद 37 धावाची खेळी मैदानात 4 मध्ये खेळताना पाहायला मिळालेत. त्याच्यात अनुषंगाने 57 धावा धावफलकात लागल्यात
आणि 58 धावांचं मात्र ते लक्ष दिलंय. चला अमोल आपण मैदानाच्या आत दाखल व्हा. विनंती असेल तसेच कोळगाव संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि आपली सलामीची आघाडी उडी पण मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायची आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार एका बाजूला वनकडेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट पडुंद्र संघ. या दोन संघादरम्यान ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघादरम्यान येथे मात्र टॉस केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं येथे मात्र आपण टॉस करून घ्यायचं आहे. चला मित्रांनो आपल्याला खेळाडू कक्ष इथे मात्र उपलब्ध आहे, त्याचा मात्र आपण आस्वाद घ्या. जो मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या हाताला आपण मित्रांनो सुरुवात होणार आहे. त्याआधी आपण पाहिलं गेलं तर मी मगाशी म्हणालो 58 धावांचं लक्ष आहे. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलाई संघाने पाहिलं गेलं तर 3 गड्यांच्या ओव्हरमध्ये 57 धावा फलकात नक्की जमा केल्या आणि 58 धावांचं लक्ष दिलंय आणि त्या लक्षाचा पाठला करताना सलामी मैदानाच्या दाखल झाले. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर योगेश आणि त्याच्या समवेत महेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कसं या धावांचा पाठलाग केला जाईल, या धावसंख्येला कसं प्रत्युत्तर दिलं जाईल हे मात्र आपण नक्कीच पाहणार आहोत. चला अमोलजी अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. विनंती असेल आपण आपलं त्वरित आपलं सुंदर आणि स्वच्छ दर्शन आपण सजवायचं आहे. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण सुद्धा इथे घ्यायचा नाहीये. आपल्याला इथे सुद्धा नक्की 16 मिनिटांचा अवधी दिला जाईल. या 16 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला इथे मात्र 4 षटक आपल्याला हाताळायचे आहे. त्या अनुषंगाने आपण नक्कीच थोडंसं आम्हाला कोऑपरेट करा. चला टॉस साठी आपलीच चला मी आयोजकांना विनंती करतो की पुढील सामन्याचं आपण इथे नाणेफेक किती आपण करून घ्यायचं आहे. जो मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मैदानात पाहायला मिळते. स्ट्राईक एंड पाहिलं तर महेश आणि त्यांच्या समवेत योगीराज यांना आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं तर गणेश यांना पाहतोय. ज्याच्या बॅट मधून 37 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्यात. आता मात्र गोलंदाजी करताना काय कारनामा करणार पाहावं लागेल. लेट्स प्ले. पहिला बॉल क्रीजचा पुरेपूर वापर केला, बॅकफुटला गेले, बॉडी बॅलन्स थोडेसे आपण पाहिलं तर थोडा फंबल झाले आणि इथे मात्र या 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 2 धावा आल्यात. 2 धावेने नक्की श्री गणेश झालाय. आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाचं खातं नक्की इथे अकाउंट इथे ओपन केलं गेलंय. मित्रांनो आपण पाहिलं तर दुसऱ्या हाताला नक्की सुरुवात झाली. 9 वाजून 48 मिनिटांनी इथे मात्र पहिला चेंडू हाताळला गेलाय. इथून पुढे 16 मिनिटांचा अवधी मात्र आपल्याला दिला जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. जो मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात पुन्हा एकदा. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन खेळलेला फटका समोरच्या दिशेला 4 धावेसाठी. मच संजय दा जो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल इथे मात्र पाहिलं तर नक्कीच हळूबद्दल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटने बॉलचा संपर्क आला मध्ये चेंडू मात्र वेगवान हाताळला गेलाय, कारण मागील चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच कुठेतरी कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गणेशांच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ केलाय समोर देशाला क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. कोणती चुकी होत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. महेश
दुसरा इनेट नंबर 3 चा खेळाडू तुषार यांना आपण बघतोय. पहिला बॉल फेस करतील गोलंदाज गणेश यांचा. पुढचा बॉल इथे मात्र घुमावलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. पहिला बॉल अखूट टप्प्याचा, त्याच्यावरती मोठा वार पाहायला मिळाला. पुढचा बॉल इथे मात्र भन्नाट वेगामध्ये हाताळलाय. बाड्याने बॉल संपर्क आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कोळगाव संघाची धावसंख्या आपण मात्र पाहतोय 58 धावांचा पाठलाग करत असताना एक सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. मात्र एक गडी मात्र नक्कीच गमावलाय. अर्थात महेश मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. जो मैदानाच्या आतमध्ये सांगी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्कवरती स्वतः तारणहार कर्णधार अमोल पिंपले आपल्याला गोलंदाजी मार्कवरती येथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतात. तर आपण पाहतो स्ट्राईक नक्कीच बदल झालाय. तिथे आपण योगी राज यांना आपण पाहतो. बॅटल कॅप्टन वर्सेस कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कोणाचं पारड मात्र इथे जर ठरेल हे मात्र पाहावं लागेल. पहिला बॉल फेस करतील योगीराज. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र काय होतंय, यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. योगीराज होत आहेत मैदानाच्या बाहेर. चांगलं बॅटल रंगेल. मात्र पहिला बॉल नक्कीच कुठेतरी खोळा टाकला आणि मागचा दरवाजा कुठेतरी ओपन होता आणि मागच्या दरवाजाने इथे मात्र चोरी झाली आहे. अर्थात योगीराजांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. जोडीचा चष्मा घालून योगीराज मात्र मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन फलंदाज मैदानात दाखवला जाते युवराज यांना आपण पाहतोय. युवराज माने पहिला बॉल इथे मात्र फेस करतील. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला. लाईन नेत होत्या बॉल तर परफेक्ट चेंडू इथे मात्र हाताळला गेला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा पाहिलं तर नक्कीच पंचांकडे अपील केली गेली आणि इथे अंपायला गेलं तर नक्कीच कुठेतरी पंच निर्णय कळवायचा आम्हाला. पंच अंपायर यस ओके आपलं डिसिजन कळवायचं प्लीज. आणि इथे मात्र अंपायरचा फलंदाज युवराज मात्र बाद होताना पाहायला मिळतात. कुठेतरी मिळाली आजची हलवार नक्कीच कुठेतरी स्पर्श पाहायला मिळाला आणि मात्र एसटी दर्शकांनी कोणती चुकी केली नाहीये आणि इथे मात्र फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतात. मित्रांनो पंचांचं डिसिजन अंतिम असणार आहे. चला युवराज चला थोडं कॉपरेट करा प्लीज. मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच आज दुसरा एक आवाज ऐकण्यावरती अर्थात आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ शववाडी विनोदजी पाटील सरांचा आपण इथे आवाज ऐकणार. थोडंसं आपण पाहिलं तर कुठेतरी फोटो सेशन मैदानाच्या आपण माफ करा व्यास वेळेचे नक्कीच चालू आहे कारण असलं पाहिजे फोटो सेशन. आणि आज मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला निलेशजी पाहायला मिळत आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. तो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अक्षय यांना आपण पाहतोय.
पुढचा बॉल इथे मात्र विरकावलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे थोडेसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. चेंडू होतोय फरार. नशिबाचा येतोय चौकार. 4 धाव्यांसाठी कुठे ते खराब चेंडू पाहायला मिळाला आणि या 5 धावा त्या धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात. या 5 धावी नक्की धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावा संख्या जाऊन पोहोचतील 17 आकड्यावरती. 3 गडी बाद 17 धावा धावफलकावरती लागल्यात. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चुकी केली आहे ती गोलंदाज अमोल्यानं. पुढचा बॉल इथे मात्र फ्रीडचा असेल. फ्रीडच्या चेंडूवरती किती प्रकारच्या धावा इथे मात्र आणि कशा प्रकारच्या धावा इथे मात्र कलेक्ट केल्या पाहावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र भन्नाट चेंडू हाताळला गेलाय. आपण पाहिलं तर कुठेतरी बैठक लागवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटने बोलतो संपर्क आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मित्र आपण पाहिलं तर सुंदर असं मैदान, सुसज्ज मैदान आज आपल्याला लाभलं. किंग्स मैदान आपण पाहिलं ते उत्सर्गाचं मैदान आहे. नक्कीच एक चांगली वाईब मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. लॉफ नक्कीच जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. दुसरं सुद्धा धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावे नक्की धावलं. पुन्हा एकदा पुढे सरसावतंय. धाव संख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 19 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मात्र मार्गस्थ आहे जे अमोल यांच्या माध्यमातून इथे हाताळलं जातंय. षटकातील आता मात्र शेवटचा बॉल येणं बाकी आहे. शेवटचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर आपण पाहिलं गेलं तर या 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. दुहेरी तर नक्कीच कुठेतरी पाडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरा अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 गडी बाद 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतो. अर्थात मांडल्यावाडी संघाला आपण त्वरित आपला गोलंदाज आपण इथे मात्र दाखल करायचा आहे. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ मात्र आपण इथे खर्च करू नका. कारण पाहिलं की तर 9:48 इथे मात्र पहिला चेंडू हाताळला. त्यानंतर पुढची 16 मिनिटं ही नक्कीच आपल्या हातामध्ये दिली गेलेत आणि त्याचा मात्र आपण पुरेपूर वापर आणि त्याचा मात्र सन्मान सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. नवीन गोलंदाजी मागवती मात्र सज्ज झालेत ते अर्थात बबन. पहिला बॉल बंद 8 वेगामध्ये हाताळलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपण पाहिलं की तुषार यांचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला. क्रीजचा पुरेपूर वापर नक्कीच करायचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा मध्ये संपर्क इथे आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक गडी बाद. धक्का क्रमांक 4. तुषार मैदानाच्या बाहेर. सो मच डीजे. इथे मात्र तुषार माघारी परतलेत. नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. यश यांना आपण पाहतोय. प्रथम पाहिलं गेलं तर आता मात्र येणारे चेंडू असेल ते 11 आणि तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 37 ची गरज आहे. माफ करा 10 बॉल. पहिला बॉल इथे मात्र डॉट आलाय. पुढचा बॉल. वाह काय चेंडू हाताळतायत. प्रत्येक चेंडूवरती इथे मात्र व्हेरिएशन पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडूवरती टप्पा पण जर पाहिलं तर नक्कीच वेगळा पाहायला मिळतोय. कोणत्या फलंदाजाला इथे मात्र सेट होऊ देत नाहीयेत गोलंदाज बबन. पुढचा बॉल पुन्हा एकदा समज नक्कीच खेळून काढलाय. एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण होतीये. डीप मधून क्षेत्ररक्षक अमोल चेंडू पर्यंत पोहोचतायत. कलेक्ट करतील फेकी करतील तद्वर मात्र या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 मात्र इथे मार्गस्थ आहे. पुढचा बॉल इथे मात्र अखूट टप्प्याचा हाताळला गेलाय. शॉर्ट चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. बॅट नक्की पाहिलं तर नक्कीच कुठेतरी एक चांगली बॅट स्विंग नक्कीच छान पाहायला मिळाली. मात्र फटका कुठेतरी येत असताना पाहायला मिळत नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये वारंवार केली जाते.
पुढचा बॉल उडवला जरूर, अंतर कमी गाठलंय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, चुकी घडते, झेल नक्की निसटतोय, जीवनदान मिळेल ते फलंदाजाला. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावीने आपण जर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झाला. 18 चेंडूचा खेळ ते मात्र पाहायला मिळाला. आता मात्र येणाऱ्या चेंडू असणारे ते 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 33 ची गरज. चला मित्रांनो थोडंच वेळ करा, अजूनही 3 मिनिटांचा अवधी मात्र इथे बाकी आहे. या 3 मिनिटांमध्ये मात्र षटक आपल्याला इथे हाताळावा लागणार आहे. 6 बॉल आणि 33 ची गरज आहे. आनंदाचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सुंदर फटका आणि इथे मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. आतमध्ये फलंदाजा नक्कीच आधी असणं गरजेचं होतं. काही आवश्यकता नसताना आपण तर पहिल्यांदा नक्कीच विकेट गमावल्या होत्या. आता मात्र नक्कीच ती गरज भासली आहे. पुढचा बॉल ते मात्र डॉट आलाय. मोठा फटका आपल्याला नक्कीच मागील चेंडू होती पाहायला मिळतं. पुढच्या चेंडू तिथे मात्र डॉट आलाय. चला मित्रांनो नेक्स्ट मॅच पाहणार एका बाजूला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय, आता मात्र जातोय लांब 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 षटकार. बॉल नक्की डॉट आला मात्र पुढच्या वेळी पुन्हा एकदा या 6 धावेत आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा येणे, इथे मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे, विकेटचं पतन, आणखीन एक गडी बाद, त्याची झुंज इथे मात्र ठरली अपयशी. फलंदाज होतात बाद. चला मित्रांनो नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. अर्थात चला मित्रांनो आपण जे VIP कक्ष आपण इथे पाहतोय त्यामध्ये जर आपण कोण आतमध्ये आपण बसत असाल तर आपण प्लीज आपल्या शूज वगैरे आपण बाहेर काढायचे आहेत. कोणी आपण शूज घेऊन आतमध्ये जायचं नाहीये, विनंती असेल आपल्याला. जर आपण VIP कक्षामध्ये आपण बसत असाल तर आपल्या शूज आपण नक्कीच बाहेर नक्कीच काढायचे आहेत. आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर मांडलावाडी संघ इथे मात्र विजय ठरलाय. पहिला विजय नक्की इथे मात्र प्राप्त केलाय. जिंकल्या संघाचं अभिनंदन, तसे हरल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार एका बाजूला IPSI वनाडेवाडी आणि त्यांच्या आगे श्री जुगाई देवी स्पोर्ट्स पणुदे नाणेफेक करतात. नक्की जिंकले ते वनाडेवाडी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा एक पारंपरिक निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. आमंत्रित केले ते पणुदे संघाला आणि या सामन्याचं नक्की धावतं वर्णन आपल्यामध्ये नक्कीच घेऊन येतील. त्यांचा आवाज आपण नक्की उद्घाटन क्षणाच्या वेळी नक्कीच ऐकलात असे आमचे साथी समालोचक विरोजी पाडी सरांचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत. तत्पूर्वी नक्कीच आजच्या